जर तुम्ही दही खात असाल आणि त्याच्यापासून जर तुमच्या शरीराला काही फायदे व्हावे असे वाटत असेल ना, तर दही खाण्याची योग्य पद्धत तुम्ही अवलंबली पाहिजे. ती काय आहे, तर दही आहे ना बिना साखर टाकता किंवा बिना मीठ टाकता खायचं. आणि अजून एक, ताक जर करून ह्या दह्याचं पीत असेल ना, तर साखर किंवा मीठ न टाकता ताक करून प्या. म्हणजे तुम्हाला या दह्याचा किंवा ताकाचा तुमच्या शरीराला उपयोग होईल. चला, तर मग या दह्यापासून आपल्याला काय काय फायदे होत असतील बरं? तर या दह्यापासून आहे ना आपल्याला गुड बॅक्टेरिया मिळतो, पचनशक्ती सुधारते, पोट साफ राहायला मदत होते आणि कॅल्शियम, प्रोटीन यांसारखे गुणधर्म सुद्धा दह्यामध्ये असतात. गॅस, ॲसिडिटी होत नाही, जळजळ होत नाही आणि ना मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना दह्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. तर हे सगळे एवढे फायदे आहेत. मग हे दही योग्य पद्धतीने कसं लावायचं, तर हे असं लावायचं. तर हे व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार तुम्ही नक्की दही या पद्धतीने लावा. भांडं गरा फिरवलं ना तरी सुद्धा हे दही ना भांड्याला सोडत नाही, एवढं छान घट्ट दही लागलं जातं. त्या दह्याला ना खूप छान अशी टेस्ट आली. मातीचा आरोमा आहे ना या दह्यामध्ये उतरलाय. मातीच्या भांड्यात दही लावल्यामुळे काय होतं, तर हे दही घट्ट होतं आणि मातीच्या भांड्यात दही लावल्यामुळे ना या दह्याची चव अजूनच वाढते. त्यामुळे नक्की या पद्धतीने मातीच्या भांड्यात एकदा तरी तुम्ही दही लावून बघा. तुम्ही नेक्स्ट टाइम मातीचंच भांडं दही लावण्यासाठी वापराल.